स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र बांधवगड निवासी असलेले ज्ञानेश प्रिय संत अद्वितीय प्रातस्मरणीय नित्य भजनीय संत शिरोमणी सेना महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्री अलंकापुरी महात्म्य या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात ज्ञानेश प्रिय संत शिरोमणी सेना महाराज ज्ञानोबरायांच्या या अलंकापुरीचं काहीतरी महत्व सांगून ज्ञानोबरायांना आजच्या अभंगात धन्यता देतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये पुण्यपावन भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या घाटावर स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे मूळ संस्थापक संकल्पक सद्गुरु मारुती महाराज गुरव आळंदीकर सद्गुरु मारुतीबांच्या समाधी पुढे आणि मारुतीबांच्याच नावाने प्रसिद्ध असलेल्या या आळंदीकरांच्या फडावर वैकुंठवासी नामदेव गुरुजींनी प्रारंभ केलेला. नामदेव गुरुजी नंतर त्यांचे पट्ट शिष्य आदरणीय भाऊसाहेब महाराज मोडेकर आणि नामदेव गुरुजीचे वंशज आदरणीय आमचे संकेत भाऊ वाघमारे, जे वाघमारे म्हणजे मारुतीबांचे वंशज आहेत. मग ह्या मंडळीने चालवलेला हा उत्सव, त्या उत्सवामध्ये माझ्या वाट्याला आलेली 6 कीर्तन, त्यात एक कीर्तन तर मी दांडी हल्ली बोचाकडे तिकडे कार्यक्रम होता, मग थांबावं लागत. भाऊसाहेब म्हणले ठीक आहे, तुम्ही आज सकाळी नका करू पण संध्याकाळी करा. मग या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आला. तुम्हा सर्वांच्या ज्ञात अज्ञात कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, गावगावचे सत्ताचे संयोजक, विशेष म्हणजे आमच्या आळंदी पंढरीचे महिना वारकरी आणि क्षेत्र धर्म प्रतिपालक असलेले काही जे सज्जन वृंद, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करून काहीशा वेळात सेवा आवरतो. विठ्ठल धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांग तयासी नमन माझे. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे उद्धरती तयाची सकळ कुळे. या अभंगात ज्ञानेश प्रिय संत शिरोमणी सेना महाराज अलंकापुरीचं काही महत्व सांगून, काही उपासना सांगून या अलंकापुरीचे सिद्ध महाराज असलेले ज्ञानोबरायांना धन्यता देतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये 2 जीवन राहतात. एक आहे शून्य जीवन आणि एक आहे धन्य जीवन. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, शून्य जीवन कोणाचं आणि धन्य जीवन कोणाचं? या मृत्यू लोकामध्ये 2 प्रकारच्या प्रकृती श्रीमद भगवद्गीतेने सांगितल्या. एक आहे दैवी प्रकृती आणि एक आहे आसुरी प्रकृती. आसुरी प्रकृतीचा आश्रय जे करून राहतात त्यांचं जीवन शून्य जीवन आहे आणि दैवी प्रकृतीचा आश्रय करून जे राहतात त्यांचं जीवन धन्य जीवन आहे. विठ्ठल या दोन्ही प्रकृतीचा एक छोटासा सुत उवाच 7व्या अध्यायात आलेला आहे आणि त्याचा पुरवणी अध्याय 9वा अध्याय आहे असे आमचे श्री गुरु भोले बाबा सांगायचे. 7वा अध्यायाचा पुरवणी 9वा, 9व्या अध्यायाचा पुरवणी अध्याय 16वा. काही मंडळी आसुरी प्रकृतीचा आश्रय करून राहतात आणि काही मंडळी दैवी प्रकृतीचा आश्रय करून राहतात. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताः. आसुरीम प्रकृतीम आश्रिताः. आसुरी प्रकृतीचा आश्रय करून एक वर्ग राहतो, तर एक वर्ग मात्र दैवी प्रकृतीचा आश्रय करून राहतो. महात्मा नस्तमाम पार्थ दैवीम प्रकृतीमाश्रिताः. काही मंडळी दैवी प्रकृतीचा आश्रय करून राहतात, काही मंडळी आसुरी प्रकृतीचा आश्रय करून राहतात. दैवी प्रकृती 26 प्रकारे सांगितली 16व्या अध्यायामध्ये आणि आसुरी प्रकृती 6 प्रकारे सांगितली 16व्या अध्यायामध्ये. 6च आहेत पण या 26ला वजनदार आहे, असं आहे, खूपच वजनदार आहे. आणि मग 6 या आसुरी प्रकृतीचा आश्रय करून जे राहतात आमच्या धर्मशास्त्राने त्या जीवनाला शून्य जीवन म्हटलेलं आहे आणि दैवी प्रकृतीचा आश्रय करून जे महात्मे राहतात त्यांना धन्य म्हटलेलं आहे. दैवी प्रकृतीचा आश्रय करून जे महात्मे राहतात ते ज्या देशात राहतात त्या देशाला धन्य. ते ज्या
मात्या पित्याच्या उदरी जन्माला आले त्या मात्या पित्याला धन्यता. ते ज्या वेळेस भेटतील त्या वेळेला धन्यता. नवे नवे त्यांनाही धन्यता. आणि आसुरी प्रकृतीचा आश्रय करून जे राहतात ते ज्या गावात राहतील त्या गावाचा धिक्कार. ते ज्या आई वडिलाच्या पोटी जन्माला आले त्या आई वडिलांचा धिक्कार. आणि असं सत्पात्र ज्यांच्या उदरी जन्माला आलं त्यांचा तर धिक्कार, पण त्या सत्पात्राचाही धिक्कार. विठ्ठल सत्पात्र मी अर्थवादाने बोलतोय. काही मंडळी आसुरी प्रकृतीचा आश्रय करून राहतात. मग ते ज्या गावात राहतात त्या गावाबद्दल संत वाङ्मयात चांगले शब्द आलेले नाही. स्मशान ते भूमी प्रेतरूप जन. स्मशान ते भूमी स्मशान ते भूमी सेवा भक्तिहीन स्मशान ते भूमी प्रेतरूप जन सेवा भक्तीहीन ग्रामवासी. ते काय गाव आहे काय? स्मशान आहे ते गाव. अहो पण त्या गावाला तुम्ही जर स्मशान म्हणत तर तिथं माणसं राहतात. ती काय माणसं आहेत का? प्रेत आहेत. प्रेत हयातीत असून हो काय फक्त जाळायचीच राहिलेली क्रमाक्रमाने जळतीच. ते गाव नाही तो मसनवाट आहे. आणि ती माणसं नाहीत प्रेत आहेत. स्मशान ते भूमी प्रेतरूप जन. का हो का बरं त्या गावाबद्दल एवढं वाईट बोललं? वाईट बोललं सगळे गडी आपल्याच नादात. काय चांगलं बोलायचं त्यांच्या? 5 रंगात नाहून निघाले त्याला पचरंगी माणसं म्हणतात. पचरंगी कशाला म्हणतात? कीर्तन झाल्यावर मांडवा माग गाठ घ्या मग सांगत. अशी जी 5 रंगात नाहून निघालेली आहे. थोडक्यात आधीच प्रकृतीचे पायी वरी भोगाला गुणित वरंक. फक्त मृत्यू लोकात जन्माला आले. फक्त भोग दृष्टी जन्माला. योग दृष्टीचा अभ्यासच नाही या लोकांचा. आणि म्हणून त्यांच्या गावाला धिक्कार केलेला आहे. सेवा भक्तीहीन ग्रामवासी. पण ते तर खाते जेवते तर तुम्ही कस काय असं बोलतात? खाते जेवते मग कुत्रे नाही का पोट घरी? हा स्वभरतील पोटे श्वानाची परी. यांचा मुक्काम कुठं? यांचा मुक्काम कुठं करायची गरजच नाही. त्यांच्याच घरी काही मुक्कामाला आले. कोण मुक्कामाला आले? वस्ती दिली घरी यमदूता. वा त्यांनी आजपासून आपल्या घरावर नाव काय टाकलं पाहिजे? यमालयम असं नाव टाकलं पाहिजे का? मातृ पितृ छाया असं काय टाकलं नाही पाहिजे. यमालयम. वा त्या गावाचा धिक्कार. नुसता त्यात आसुरी प्रकृतीचा आश्रय केलेली माणसं त्यांच्या गावाचा धिक्कार नाही हो. मग ते ज्या मात्या पित्याच्या पोटी जन्माला आले. नाथ महाराज म्हणतात का रे तू भक्ती करत नाही का? तुझी माय असो पुढं कापूस वेचायला गेली होती का? भक्ती विन पशु कशाशी वाढला सटवीने नेला कैसा नाही काय माय गेली होती. तुम्ही म्हणा अरे नये मुखाशी अरे मुडा तुका म्हणे जाय नरकाची माय.
आश्रय आहे त्या माणसाच्या गावात राहतात त्या गावाबद्दल चांगले शब्द काढले, त्यांच्या आईबापाबद्दल शब्द चांगले काढलेले नाहीत. नाही नाही त्याच्याबद्दल तर त्याचा तर धिक्कारच असो. ऐशे जोडी जो चुकला तो का म्हणे धिक त्याला. त्याच्यातूनच बोल निघाला असं धिक आपला असो. गोडी गुरुजीला विचारून घेते बोल काय धिक्कार असो त्याचा धिक्कार. आसुरी प्रकृतीचा आश्रय केलेले त्याचा धिक्कार, त्याच्या आई वडिलाचा धिक्कार, तो ज्या गावात राहतो त्या गावाचा धिक्कार. काय झोंडा झोंडगीचे पोटी फळे विजाती करंटी. त्याचा बाप नाही झोंडा आहे, त्याची आई झोंडकी असो. शब्द पण या शाखेचे विचारून घ्यावा लागतो. असो त्याला त्याचा धिक्कार, त्याच्या आई वडिलाचा धिक्कार, तो ज्या गावात राहतो त्या गावाचा धिक्कार. आसुरी प्रकृतीचा आश्रय केलेले होईल तिथं हे टाळता आलं तर टाळा. कशाला या आसुरी प्रकृतीचा आश्रय करावा. पण एक वर्ग असा आहे दैवी प्रकृती आश्रिता. एक वर्ग मात्र दैवी प्रकृतीचा आश्रय करून राहतो. अभयम सत्व संस्कृती ज्ञान योग व्यवस्थित. आता हे सगळं पाहून घ्या. याचा आश्रय करून जो महात्मा राहतो तो ज्या देशात राहतो त्या देशाला धन्यता. धन्य हे भूमिका देश, धन्य हे भूमिका देश, आपणही जगन्निवास, आपणही जगन्निवास, ज्ञानदेवे केला वास, समाधी सुख घेऊन. धन्य अलंकापुरी ग्राम, येथे प्रत्यक्ष पुरुषोत्तम, उतरोनी वैकुंठ धाम, सोहळा करी भक्ताचा, सोहळा करी भक्ताचा, उतरोनी वैकुंठ धाम, सोहळा करी भक्ताचा. त्या देशाला धन्यता ज्या देशात दैवी प्रकृतीचा आश्रय करून राहिलेले महात्मे आहेत. माझे माऊली दैवी प्रकृतीचा आश्रय करून राहिलेले आहे. आणि म्हणून माऊली ज्या देशात जन्मले तो भारत देश धन्य आहे. ती अलंकापुरी धन्य आहे. धन्य हे भूमिका देश, आपण हे जगन्निवास. ज्ञान थोडं माईक मागं घ्या. ज्ञानदेवे केला वास, समाधी सुख घेऊन. धन्य भूमी अलंकापुरी, ज्ञान समाधी खेचरी, पूर्ण परिपूर्ण श्रीहरी आपण उभासे. धन्य तुका म्हणे चिंतामणी हे पाषाण, दिव्य वनवल्ली जाण, जेथे लागले हरीचे चरण, ते धन्य भूमी अलंकापुरी. वा धन्य अलंकापुरी ग्राम, जेथे प्रत्यक्ष पुरुषोत्तम असो. उतरोनी वैकुंठ धाम, सोहळा करी भक्त. लावून घेता का जरा मला कळा नसतं काय दाखवत. बघा धन्य अलंकापुरी गाव. हे अलंकापुरी गाव धन्य. धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव, धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव, धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव, धन्य पुण्य भूमी आळंदी हे गाव. दैवताचे नाव
सिद्धेश्वर धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव दैवताचे नाव सिद्धेश्वर त्यात तो देश धन्य त्या देशाला नुसती धन्यता नाही ते जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्यदेशी कीर्तन करणं तसं सोपं बी माणूस आडलं एखादं प्रमाण लागत असलं तर खालून सांगत येत माणूस तर कीर्तन करणं खूप सोपं आणि खेडोपाडी सुद्धा कीर्तन करणं सोपंच का एखादं प्रमाण जरी आडलं तरी यांना वांग कळत नाही त्यातलं काय जाग काय पाहिजे खेडोपाडी सोपच आहे असतो आणि म्हणून जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य धन्य वृक्षाजान धन्य सिद्धेश्वर स्थान ज्ञानदेवा समाधान धन्य अलंकापुरी वा धन्य धन्य ते भोजन धन्य धन्य ते निधान धन्य धन्य ते अजान धन्य नारायण अलंकापुरी विठ्ठल नुसती त्या देशाला धन्यता नाही असा दैववान दैवी प्रकृतीचा आश्रय करून केलेला महात्मा हा महात्मा ज्या मात्या पित्याच्या उदरी आला त्या मात्या पित्याला सुद्धा धन्यता दिलेली आपुलिया हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाच्या प्रसवली तया फळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या सीमाय प्रसवली विठ्ठल धन्य धन्य जयाचे कुशी देव जन्माले धन्य धन्य जयाचे कुशी देव जन्माले धन्य धन्य जयाचे कुशी देव जन्माले देशाला धन्यता त्यांच्या मात्या पित्याला धन्यता आयशे सांगता इथं थांबायचा हरीशी रुक्मिणीशी प्रेम वसन आयशे सांगता हरीशी म्हणजे हरीला कोणी सांगायला लागला असं नाही देव म्हणत सुरुवात देवच सांगू राहिले हरीला कोणी सांगितलं आयशे सांगता हरीशी रुक्मिणीशी प्रेम वसन धन्य ती माता माऊली ते विठ्ठल पंत धन्य ती रुक्मिणी माई धन्य अशा दिव्य महात्म्याला त्यांनी जन्म दिला ही चारी दिव्य भावंड त्यांच्या पोटी जन्माली धन्य तो निवृत्ती धन्य हा सोपान धन्य हा निधान ज्ञानदेव असे महात्मे त्यांच्या पोटी जन्माला आले या मात्या पित्याला धन्यवाद चांगदेव महाराज ज्यावेळेस इथं लवाजमा घेऊन आले आल्यावर मग ज्ञानोबरायला शरण आले शरण आल्यावर ज्ञानोबरायची पूजा मांडली खरं वाचा हे प्रकरण चांगदेव महाराजांनी दिले तिथंच वाचा त्यावेळी यांच्या आई वडिलाचं पूजन केलं पाहिजे किंवा असे दिव्य बाळक तुमच्या पोटी जन्मले आणि म्हणून त्या आई वडिलाचं ते प्रमाण कोणाच्या पाठ असलं सांगा पण मला खात्री माहिती कोणाच्या पाठाचं असो पाठ पाहिजे हे प्रकरण मी पाठ केलं होतं पण तुमच्या संगती ते विसरून गेलं आणि म्हणून चांगदेवाने त्यांच्या आईचं पूजन केलं वडिलाचं पूजन केलं आणि तुमचे हे विश्वाचे उद्धारक महात्मे तुमच्या पोटी जन्माला आले म्हणून मी तुमचं पूजन करतो असं वर्णन केलं चांगदेव चरित्रात शेवटच्या अभंगात अगदी शेवट आलेला आहे त्या देशाला धन्यता त्या मात्या पित्याला धन्यता ते साधूच्या वेळेला भेटतील त्या वेळेला धन्यता धन्य हे आनंदाची सापडली वेळ संत सज्जन भेटले कृपा संत सज्जन
असे महात्मे भेटले महाराज वा परवे यमधर्मवास पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटत नाही का आमच्यासारखे 5-50 बाबा वळून टाका अचूक प्रमाणे का नाही महाराज धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो आदरणीय जगन्नाथ अण्णा म्हणायचे अण्णांचं वाक्य सांगतो याच गाठावर म्हणायचे तो परत त्यात श्रोत्यांचे गाठे पाठ टाळकऱ्यांचे अभंग पाठ कीर्तनकारांचे कडवे पाठ आणि त्याचं काहीच नाही पाठ मालक तुम्ही नाही बरं का तुमची मालिका पाठ असो असे अण्णा म्हणायचे मी नाही असं हो वा ऐका त्यांच्या गावाला धन्यता त्यांच्या मात्या पित्याला धन्यता ते ज्या दिवशी भेटतील त्या दिवसाला धन्यता तसं त्यांनाही धन्यता देतात अभंगाच्या पहिल्याच्या धन्य महाराज धन्य महाराज अलंकापुरवासी अलंकापुरवासी अलंकापुरवासी
आश्रय केलेल्या महात्म्यालाही आज धन्यता देतात. धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांगतयासी नमन माझे. धन्यता देतात त्यांना. त्यांना एक शब्द ठेवतात, महाराज तुम्ही महाराज राजराजेश्वर पहावे निरंतर कृपा दृष्टी. तुम्ही महाराज आहात, राजराजेश्वर आहात. महाराज कोणालाही म्हणतात. महाराज एक तर देवाला म्हणावं, नाही तर संताला म्हणावं. आमचे गुरुरे घोले बाबा त्यांना महाराज म्हणलं का राग यायचा. महाराज महाराज आहेत का आपण बुवा म्हणा बुवा म्हणून त्यांची सही राहायची. विठ्ठल बुवा घोले, विठ्ठल आसरुजी घोले. आमच्या संस्थेच्या सगळ्या गुरुजनाच्या सह्या बघा तुम्ही. विठ्ठल भावडू चौधरी मोठे बाबा, विठ्ठल आसरुजी घोले, मारुती लहानू पुरेकर, रामचंद्र सभाजी निकम, पांडुरंग वैद्य. बाबांचं वडिलाच नाव नाही लक्षात राहिला. पांडुरंग कृष्णाजी वैद्य. पांडुरंग कृष्णाजी वैद्य हे आमच्या गुरुजनांच्या सह्या. वा आमचं श्री 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 1008 यतींद्र कुल तिलक असो. आमच्या पदव्या. पदवी जर नाही लावली तर काही महाराज भांडतीत. महाराज भांडावे ते गोड चांगले. ऐका धन्य महाराज. महाराज पांडुरंगाला पंढरपूर पाटणिका महाराज सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम धन्य महाराज. तसं संताला महाराज माऊलीला महाराज म्हटलेला आहे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवल्ली. महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमाना धळे इहलोकी. भव सिंधुशी बांधिला शे तुझे अनाथा दिना कारणे तुकयाले. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज वा संताला महाराज म्हणावं. धन्य महाराज अलंकापुरवासी. त्याला अलंकापूर म्हणतात. अलंकापूर म्हणण्याचं काय कारण. विठ्ठल अलंकापूर क्षेत्र आत्ताच नाही, कृतायुगी क्षेत्र आधी. ज्ञानदेवा तेथे समाधी देव सांगतसे शुद्धी. योग बुद्धी जुनाट कृता त्रेता द्वापारा आधी. येथे सकळांची समाधी. धन्य ज्ञानदेव गोविंदी रातोनी येथे बैसले. कृतायुगाच्या अगोदरचं क्षेत्र आहे. याला कृतयुगामध्ये आनंदवन म्हणत होते. कृतेच आनंदम ब्रूयात त्रेतायाम वारुणम स्मृतम द्वापारे कापिलम ब्रूयात कलौ वृते अलंकापुरीम. कृतेच आनंदम ब्रूयात. कृतयुगामध्ये या क्षेत्राला आनंदवन हे नाव होतं. म्हणून आयशे स्वप्न होता आलो अलंका. नाही त्याच्या आधीच काय चरण आहे. आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली येऊनी आनंद स्थळी काढवे की. असा एक पाठ आहे गाथ्यात. असंच पाठ आहे आनंद स्थळी. याला आनंदवन म्हणतात. कृतेच्या आनंदमृयात. कृतयुगामध्ये याला आनंदवन म्हणतात. युग बदललं, त्रेतायुग लागलं. त्रेताया वारुणम स्मृतम. त्रेतायुगामध्ये या सगळ्या पंचकृषीला वारुण नाव होतं. का द्वापारे कापिलमृयात. द्वापार युगामध्ये कापिल नावाचं क्षेत्र म्हणून होतं. आणि कलौवृते अलंकापुरी हा श्लोक व्यासांनी लिहिला. ज्ञानोबरायचं वर्णन व्यासांनी लिहिलं. म्हणून माऊलीच्या समाधीला व्यास आले होते. तैशीच मग व्यास पूजा सारिली. तैशीच वाल्मिकाची केली. वशिष्ठादिकी अंगीकारिली. समस्त ऋषी पूजिले. आधी काय म्हणजे तुम्ही. मग व्यास वाल्मिक बोलाविले. त्यास हे तीर्थ सांगितले. ती शिवक्षेत्र ऐशे म्हणितले. जुनाट असे केशव आळंदी. खूप जुनाट तीर्थक्षेत्र आहे. याचा इतिहास सांगता येत नाही. नामयाच्या नारे घेतली शाळी. ऐशे व्यास बोले तत्क्षणी नामा गेला लोटांगणी. इथे हिरोर पीर येत महाराज. ऐशे दुसऱ्या बोलचं काम. दुसऱ्या बोले नदीत बुडी ते नेऊन महाराज. दुसऱ्या बोलचं इथं कामच नाही. कोणी उभा राहून पटपजिनी करून घ्या. असो ऐशे व्यास बोले तत्क्षणी नामा गेला लोटांगणी. अलंकापूर पाटणी इंद्रायणी ज्ञानदेव. ऐका याचा इतिहास. नामदेव महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज हे सगळी मंडळी माऊलीला समाधी द्यायला इथं आले. ऐशे इंद्रायणीशी आले. सौंदर्य वृक्षातळी बैसले. सहपरिवारे सकळ भक्त. काय त्याच्या आधी एक राहिलं.
नारा वेडा पुढा चाले आयशे इंद्रायणीशी आले सौंदर्य वृक्षा. ती सौंदर्य कुठे होती? बहुतेक इंद्रायणीच्या पलीकडे होती असं जुनी मंडळी म्हणायची. सौंदर्य वृक्षा तळी बैसले सहपरिवारे सकळ भक्त. मग ओठीला नामा प्रेमे डुले. नाही नाही, मग नारा महाराज उठले. काय ते प्रमाण? आणि मग नारा महाराज उठले आणि मग नामदेव महाराजाच्या पाया पडले. मग तव पुढारा झाला नारा तो नामयाचा पुत्र सैरा. तो नामयाचा पुत्र सैरा. ट नव्हे, ट नव्हे, टविन सैरा. नाही लक्षात आलं? तो पुढारा झाला नारा तो नामयाचा पुत्र सैरा. तो पुसतसे विचारा नामयाशी भगवंता. आपल्यावर नामदेव महाराजांना म्हणले तात, वडिलांना म्हणले तात. या सगळ्या संत सभेमध्ये भगवंत बसले, मोकळीत बसले. एखादा विद्वान मोकळा बसला का बसून नाही त्याला विचारित जायचं. महाराज काय विचारित जायचं? मग यंदा भिशी किती आली, काय काय झालं, प्रभाकर महाराज काही चुकलं समजून सांगा. गबाळ विचारू नये साधना. बर बापूसाहेब मध्ये सौंदर्य कृष्ण मंदिरापाशी होती. काही मंडळी म्हणतात की इथं इंद्रायणीच्या पलीकडे होते. सौंदर्य वृक्षा तळे बैसले सहपरिवारे सकळ भक्त. मग नारा महाराज म्हणायला लागले संत सभे माझी राऊळ बैसले. राऊळ म्हणजे भगवंत. राऊळ बैसले असे सहजी यासी पुशिजोजी काजी कोण क्षेत्र म्हणून अनायासी भगवंत बसले तर गप्प बसले तर मग या आळंदीचा इतिहास विचारा ना त्यांना. या आळंदीत काय होतं काय नाही जरा माहिती का खडान खडा. आणि मग मोठेला नामा प्रेमे डुले वंदिले विठ्ठल पाऊले करद्वय जोडोनी बोले साशंकित नामा म्हणे पूर्ण ब्रह्म ते कैसे सभासदे सम ते बोलत असे परम ज्ञानदेवा भाग्य. ते बोलत असे पण ज्ञानदेवा परम भाग्य बोलत असे. माऊलीचं परम भाग्य काय आहे? इथं यायला खूप पुण्य लागत, इथं राहायला खूप पुण्य लागत आणि इथं समाधी घ्यायला तर खूपच पुण्य लागत. ह्या ज्या समाधी आहेत ना महाराज, हे पूर्वयुगीचे ऋषीमुनी आहेत. हे माऊलीची सेवा करायला आलेले आहेत. विठ्ठल आणि मग नामयाच्या नारे घेतले शाळे. मग नामदेव महाराज देवाला विचारायला लागले. देवाला सगळं विचारलं. काय विचारलं? हे सांगे जो जी समर्था कवण क्षेत्र कवण तीर्था येथे क्षेत्रज्ञ हा सर्वथा कवण धर्मा हा. तू आत्माराम संपन्न युगादिजून आठ नारायण तुझं प्रति हे वचन नच आहे माझे. कासविता तू सारगाडा तैसा हा तुझा पवाडा हे पुसणे कवन चाडा ती तुझी जाणता. देवा एवढं आळंदीचा इतिहास सांगा. आणि मग देवाला खूप आनंद वाटला. देव म्हणजे सांगतो देवाशी कळले गौप्य गुज म्हणे रे नामया हेची चोज तो निज भाव सहज प्रगट सांगो आता प्रगट सांगो आता विचारलं बाबा. आता मी तुला सगळा इतिहास सांगतो. मग कृतायुगे क्षेत्राधी बरोबर आहे ना. ज्ञानदेवा तेथे समाधी देव सांगतचे शुद्धी. शुद्धी म्हणजे शोध. खूप जुनं संशोधन तुला सांगतो. योग बुद्धी जुनाट. आता हे खूप चांगलं जुनाट तुला तत्वज्ञान सांगतो. ऐक जरा. ऐके भक्तजन श्रेष्ठा. हे भक्तांमध्ये श्रेष्ठ असलेल्या नामदेवा ऐक. भूमी नामे वैकुंठ पीठा. या भूमीवर 18 वैकुंठ पीठ आहे. भूमी नामे वैकुंठ पीठा. आणि त्या 18 पीठामध्ये आदी पीठ आणि श्रेष्ठ पीठ अलंकापुरी आहे. भूमी नामे वैकुंठ पीठा ते अलंकापुरी श्रेष्ठा आदी वरिष्ठा पीठ 18. 18 पीठांमध्ये हे वरिष्ठ आहे, आदी आहे आणि श्रेष्ठ आहे. 3 विशेषण वापरले. आदी वरिष्ठा पीठ 18. एवढाच इतिहास. अनेक ऐके रे वचन हे पंचक्रोशी पुरातन बाबा रे. भूमीवरी पंढरी तैसे अलंकापुरी पंचकोसावरी पुण्यभूमी. नामा म्हणे धन्य पलाटन पावले पंचक्रोशी ठेले सकळ तीर्थे. हे सामान्य गाव नाही बाबा. वनवल्ली वृक्ष ईश्वरा समान. ऋषी मुनी जन राहती येते होऊन या पक्षी कपोद कोकिळा वेष्टियले स्थळा ब्रह्मबोधे. हे सगळे पक्षी वनचर जे उडतात ना हे सगळे ऋषी महर्षी आहेत. येथले भोवती वनवल्ली वृक्ष देव येथे येऊन होती पक्षी.
हे असे नित्य साक्षी असती नासत्या. आणि मग सांगायला लागले ऐके भक्तजन श्रेष्ठा भूमिना मे वैकुंठ पीठा ते अलंकापुरी श्रेष्ठा आदिवरिष्ठा पीठा 18. आणि काय केले वचन हे पंचकृषी पुरातन. ही पंचकृषी खूप पुरातन आहे. या पाय किती पुरातन आहे. ब्रह्मदेवाला जाऊन या असे योगे सांगता संपन्न चतुरानन जाणत असे चतुरानन ब्रह्मदेव. त्याला विचार त्याची 4 तोंड शिंतील एवढा इतिहास या भूमीचा काही एक किंचित सांगू का तुला. युगसंख्या मार्गात निघो. तू जर युगसंख्या पाहत गेला तरी वैवस्वत मनवंत तिथून सगळा इतिहास तुला सांगतो. तरी वैवस्वतू हा चिमागो पूर्ण ओळगो यापासून वैवस्वत मनवंतरापासून तुला सगळा इतिहास सांगत जातो. म्हणून सहस्र युग संख्या सहस्र मनवंतर इथे गेले तरी अलंकापुरी आधी लक्षावधी युगांच्या अगोदर हे आधीपासून आहे. कोटी याग असंख्या सहस्र दक्ष येथे झाली. इथं कोट्यावधी यज्ञ केले. इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिने भरनिशी खूप इथं यज्ञ मोठमोठाले यज्ञ झाले. इथं 1000 दक्ष प्रजापती राज्य करून गेले. सहस्र दक्ष येथे झाले. वा आदि क्षेत्र संख्या सांगताच येत नाही कधीपासून ते अलंकापुरी. वा आणि ऋषी मुनी तपती सत्य तिथं ऋषी मुनी तप करतात. आणि नारद मुनी असे सांगत हे चिपुरी पुरातन. तू नारदाला जाऊन विचार आळंदीचा काय इतिहास आहे. सगळा अलंकापुरीचा इतिहास नारद मुनी तुला सांगते. हे चिपूर नामा म्हण नामदेव महाराज म्हणतात काय भागतोय माझ्या ज्ञानोबरायचं. माझ्या माऊलीला हे दिलं पण आम्हीच माऊलीचे भक्त झाल्यामुळे त्याचा लाभ आम्हालाही झाला. नामा भाने कैसे दिदाले नारदाने ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला की हे तात या अलंकापुरीचा इतिहास मला सांगा. ब्रह्मदेव म्हणजे मी कशाला सांगू. पार्वतीनेच महादेवाला विचारला होता आणि महादेवाने जो पार्वतीला सांगितला तोच मी तुला सांगतो. आणि मग महादेवाने पार्वतीला आळंदीचा इतिहास सांगितला. तो संवाद ब्रह्मदेवाने ऐकला. ब्रह्मदेव नारद मुनीला सांगतात की बाबा रे कृतायुगापासून अगोदरचा इतिहास ज्यावेळेस कल्पाचा क्षय झाला. कल्पाचा क्षय झाल्यानंतर देवांचा गणपती असलेला कुबेर या कुबेराला खूप मोठी शंका वाटते की आपलं हे धन आहे हे धन ठेवायचं कुठं. पुढच्या कल्पात आपल्याला ह्या धनाचं सर्जन करावं लागेल. नवीन धन आणायचं कुठं. मागचं जर धन संपलं तर पुढं आणायचं कुठं. हे धन जर अक्षय राहिलं तर पुढच्या कल्पातल्या लोकांना काम आले. ही समाजाची संपत्ती ही देवाची संपत्ती. आता कल्पाच्या क्षयामध्ये सगळं पृथ्वी आप तेज वायू आकाश ब्रह्मकल्पांत म्हणतात काही राहणार नाही. आणि काही नाही राहिल्यावर मग ही संपत्ती ठेवायची कुठं. ही जी संपत्ती अक्षय राहील अशी जागा कोणती. मग काय करावं. मग कुबेराने शिवलिंगाची स्थापना केली आणि महादेवाची उपासना केली. खूप दृढतर उपासना केली. महादेव प्रसन्न झाले. वर कुबेरा काय मागायचे. काही नाही भगवंता ही सगळी देवादिकांची संपत्ती पुढच्या सर्गात समाजाला कामाला आली पाहिजे. पुढच्या कल्पात कामाला आली पाहिजे. म्हणजे मग कल्पाचा क्षय जवळ आला म्हणजे मग सगळी संपत्ती संपून जाईल. क्षय होईल. पुढच्या कल्पात नवीन आणायची कुठून. देश भिकारी होईल. मग आधीच तर पाकिस्तान बाजूला काढून वरून काही पैसे बी दिले त्यांना. वा भारताला काही नाही ठेवलं का. वर शाने कारभारी शहाणा असावा. नुसते कडक कपडे 17 लफडे म्हणजे कसं डोळायचं. बर मग काय म्हणणं आहे तुझं. ही संपत्ती अक्षय कशी राहील याचा काही उपाय सांगा. असं जागा दाखवा की ही संपत्ती मी तिथं ठेवतो आणि ती भूमी कल्पामध्ये सुद्धा क्षय पावली नाही पाहिजे. महादेव प्रसन्न झाले. बाबा अशी जागा तू जिथं तपाला बसलाय तीच आहे. का बरं. याच भूमीला कृतयुगामध्ये आनंदवन याच भूमीला वारुण म्हणतात. याच भूमीला कापिल म्हणतात. कलियुगामध्ये याला अलंकापुरी म्हणतील. आता माझं ऐक. तू तुझी अलकावती नगरी घेऊनच इथं राहा. आणि मग कुबेर आपली अलकावती नगरी घेऊन इथं राहिले.
म्हणून या भूमीचं नाव पडलं अलंकापूर. नामा म्हणे अलंकापूर. धन्य धन्य मनोहर पवित्राशी परम परिकर त्रिभुवनी दुर्लभ. नामा म्हणे अलंकापूर. धन्य धन्य मनोहर आपण येऊन शारंगधर. समाधी देते ज्ञान देवा. तयार गडी दिलं असो. ते एकच चरण आहे, पण थोडं पुढे जाऊन फिरत असं. हे दोन अभंगाला एकच चरण आहे. सुरुवात इकडे, पण मग पुढे चढून वेगळं होतं. एक तुतर इकडे तर एक पिपा तिकडे. थोडा फरक आहे, ईशत फरक आहे. आणि मग बाबा रे तुझ्या जागेवर तप करतो, हे तीच जागा आहे. बरं भगवंता पहिलं मागणं मागायचं की अशी जागा द्या की त्या जागेत हे धन अक्षय राहिलं पाहिजे. पहिलं माग. दुसरं मागणं तिथं तुम्ही स्वयंभू रूपाने राहिलं पाहिजे. बरं राहतो बाबा. तिसरं मागणं माझ्या नावाने एक तीर्थ तिथं प्रवाहित झालं पाहिजे. बरं तिन्ही वर देतो तुला. आणि मग भगवंताने त्यांच्या नावाने तीर्थ प्रवाहित केलं. ते तीर्थ आहे कुबेरगंगा. हे जे कुबेरगंगा आहे हे खूप याचं खूप मोठं महात्म्य आहे. सकल तीर्थाचा राजा कुबेरगंगा. आणि त्या कुबेरगंगेचा आणि इंद्रायणीचा संगम सिद्ध भेटत आहे. तिथं जर पौष महिन्यात पुष्य नक्षत्रावर रविवार पाहून जर स्नान केलं, पुत्रिकालाही पुत्र प्राप्ती होती असं शास्त्रात लिहिलं. नाही हेच व्हायरल करताना असो. म्हणून असं शास्त्रात लिहिले. माझं मत नाही, तुम्हाला जसं वाटत तसं. पण 3 माणसं मला येऊन भेटले. आम्ही दरवर्षी हे सांगतो ना, 3 माणसं येऊन भेटले महाराज. आम्ही ते केलं आणि आम्हाला पुत्र प्राप्ती झाली. 15-15 वर्ष मुलं नव्हती. 3 माणसं आम्हाला येऊन भेटले. आता असो ज्याचे त्याचे माथ आपण करावी ते कथा. आता काय शासनाचा याला विरोध आहे. काही आंबट चिंबट लोक अंधश्रद्धेचा प्रचार झालाय. तुला हाता घालून काढा पाहिजे. मग अंधशास्त्र सांगतात आम्ही काय घाबरतो. जे शास्त्रात दिले आपल्या फक्त निरोप सांगायचं काम आहे. निरोप सांगता न धरी भय न करे चिंता. काय चिंता करायची. आणि मग आता ते बापू साहेबाला विचार. बापू साहेब करते त्यांना चांगलं माहिती. कुबेरगंगा तुमच्या नावाने तीर्थ प्रवाहित. कुबेरगंगा खूप पावन तीर्थ आहे. बरं आणखीन तुम्ही तिथं स्वयंभू रूपाने राहायचं. भगवान म्हणजे ठीक आहे. मग तुझे हे शिवलिंग स्थापन केले ना, आता हेच मी स्वयंभू रूपाने राहतो. तेच हे सिद्धेश्वर. हे जे सिद्धेश्वर आहे हे कुबेराने स्थापन केलेलं शिवलिंग. बर आणि मग इथं तुम्ही धन ठेवा. मग कुबेराने इथं धन ठेवलं. कुठं ठेवलं हे फक्त मलाच एकट्याला माहिती. पण मी ते तुम्हाला सांगणार नाही. असो म्हणून इथंच थांबतो आता. मी ते खूप कुबेराने धन ठेवलंय. कुठं ठेवलंय, काय ठेवलंय, कसं ठेवलंय, आता काय सांगा तुम्हाला. असो सांगायचा भाग असा आहे. आणि म्हणून हे सिद्धेश्वराचं नंदी ना, त्या नंदीच्या खाली धन ठेवलेलं आहे. इथं बरेच शिवलिंग. काही शिवलिंग सुवर्णमय आहे, काही शिवलिंग परिसमय आहे, काही शिवलिंग ज्योतिर्मय. इथं खूप शिवलिंग होती महाराज. गुरुजी लय सांगायचे. वैकुंठवासी सदानंद गुरुजी लय सांगायचे. तेव्हा त्या आळंदीचा 1000 वर्षाची इतिहास मला विचारून घ्या. पण त्यांना कोणी विचारलाच नाही. काही खूप ज्ञानी माणसं म्हणूनच विचारला असतो. आणि म्हणून ते खूप सांगायचे गुरुजी इतिहास मला तिथला. आणि मग इथं काही अशी शिवलिंग आहेत की त्या शिवलिंगाला सुवर्ण नुसतं नाद स्पर्श रूप. अजून एक शब्द घाई घाई मी दुपारीच पाहिलंय ते. काही शिवलिंगाचा नुसता आवाज जरी तिथं कानावर पडला तरी लोखंडाचं सोनं होतं. काही शिवलिंगाला स्पर्श केला तरी सोनं होतं. नाद स्पर्श रूप. काही शिवलिंगाला नुसतं लांबून जरी लोखंड दाखवलं तरी सोनं होतं. आता घोटाळाच आहे का नाही याच्यामुळे हे मी सांगत नव्हतो. उद्या बघा तुम्ही इथं कोणत्या शिवलिंगाला लोक लोखंड दाखवतो म्हणून मी सांगत नव्हतो. पण ऐका आपण ते शिवलिंग कोणते हे नाही सांगणार तुम्हाला. इथं काही अशी लिंग आहेत जी परिसमय आहेत. लिंग काहीतरी हातचा ठेवाच लागत नाही तर पुढच्या वर्षी तुम्ही इथं येणार नाहीत ना. तुम्ही सगळे आपल्याच ना थांबणार नाही तिथे म्हणून मी सांगत नाही. असो आणि म्हणून इथं ती शिवलिंग आहेत. आता ते फक्त 2-3च माणसाला माहिती. पण आता असं विस्तार करत नाही त्याचा. आणि मग कुबेर महाराज इथं राहिले. मग हा जो सुवर्ण पिंपळ इथले काही वृक्ष वल्ली सुवर्णकार आहे. हो हे वेली सुवर्णकार आहे. त्यातलाच हा आहे. हे कुबेरानेच लावलेलं सुवर्ण. पिंपळाला हजारो लाखो वर्षाचं आयुष्य. पिंपळ वड हा ज्ञानोबराच्या अगोदरचा आहे. ज्ञानोबराच्या जन्माच्या अगोदर आईसाहेबांनी या प्रदक्षिणा केलेल्या आहेत. आणि म्हणून तिथे भगवत कुबेर महाराज राहिले. वा आणि म्हणून याला अलंकापुरीचा हा इतिहास. धन्य महाराज अलंकापुरवासी कुबेर महाराज आपले अलकावती नगरी घेऊन तिथे राहिले. धन्य महाराज अलंकापुरवासी
साष्टांग तयासी नमन माझे. साष्टांग नमस्कार देवाला घालायचा, साष्टांग नमस्कार संताला घालायचा. तुकया बंधू म्हणे सांग, नव्हे तुझ विन निर्सेना पांग. मनोने घातले साष्टांग, पांडुरंगावरी चरणा किंवा पांडुरंगा चरणावरी. पांडुरंगाला साष्टांग घालावा. तसं संताला श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी. पडे दंड काठी देहवरती सवे लोटी. तैसे माझे दंडवत निरोप सांगतील संत. दंडवत दंडापरी. ऐका, धन्य महाराज अलंकापुरवासी. साष्टांग तयासी नमन माझे. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. उद्धरती तयाची सकळ पुढे माऊलीच नाव सदैव मुखाला असावं. आमचं एक पुंडलिक वपन करेल. जेवताना बसताना झोपताना माऊली माऊली. आमच्या पुंडलिक बाबा शिरवळकराचा वारकरी तो आमच्यात सत्ता ते माऊली माऊली पुंडलिक बाबांकर सदैव माऊलीचं नाव. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. माऊलीच्या नामस्मरणाची खूप फलश्रुती पण ती आपण यापूर्वी 2-3 कीर्तनात सांगितलेले. आता सांगत या ज्ञानदेवाचे ना नित्य नाम घेती वाचे. फळ काय? उद्धरती तयाचे सकळ पुढे. सकळ हे पुढे पवित्रा याचे दर्शने होते. सकळ हे पुढे पवित्रा याचे दर्शने होती. पवित्रा त्याची कुळ पवित्र होतील. या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. उद्धरती तयाचे सकळ कुळे. आपल्याला जर पितृदोष असेल ना तर त्याने माऊली नाव ठेवा आपल्या मुलाचं. माऊली, ज्ञानोबा, ज्ञानदेव, ज्ञानेश्वर त्याचे कुळ पवित्र होतील. सकळ हे कुळे पवित्रा याचे किंवा या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे. उद्धरती तयाचे सकळ कुळे. मग आळंदीत आल्यावर काय करावं? इंद्रायणी स्नान. इंद्रायणीचं स्नान केलं पाहिजे. इंद्रायणीची त्रिविध फलश्रुती. स्नान फलश्रुती, दर्शन फलश्रुती, नाम फलश्रुती. इंद्रायणीचं स्नान केल्यावर फळ आहे. मग ये दक्षिण वाहिनीशी अहर्निशी कोटी तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती. इथं त्रिवेणी, येथे त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसे. पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती. इथं त्रिवेणी मिश्रित रूपे वाहतच. धन्य तीर्थ इंद्रायणी, धन्य प्रत्यक्ष स्वरूपानी. तारक ब्रह्म त्रिवेणी मिश्रित रूप. माऊली तुम्हाला तारक ब्रह्म पाहायचा असं इथं स्नान करा. नीट समोर इथं भागीरथी, भागीरथी आदी करून तीर्थराज. कुशावर्ताला तीर्थराज म्हणणे तसं इथं तीर्थराज भागीरथी. इथं पाठी कोणी लावली नाही एवढ्या दिवस? हा मोठा प्रश्न आहे ना. या कुंडयाळीतून मनकर्णिका येते आणि भैरवापासून उगम निरंतर रानोमाळ धरे तीर्थगंगा. भैरवापासून भागीरथी वसे. भैरवनाथापासून भागीरथी येते. मनकर्णिका वास्कर महाराजांच्या वाड्यातून येते. हे बघा भागीरथी,
आपलं कीर्तन भागीरथीवरच चालू आहे सकाळ. इथून भागीरथी फक्त त्या नदीचा नाला केला लोकांनी. असो, इंद्रायणी दक्षिण वाहिनी, हे बघा अशी दक्षिण वाहिनी इथून दक्षिणेकडे वाहते. इंद्रायणी दक्षिण वाहिनी भागीरथी मनकर्णिका दोन्ही या मिळाल्या त्रिसंगमी पुण्यभूमी तुझी. याला तारक ब्रह्म त्रिवेणी मिश्रित रूप. मिश्रित म्हणजे मिश्री लावून आंघोळ करा असं नाही, तिन्ही एकत्र मिश्रित होऊन राहतात. तारक ब्रह्म त्रिवेणी. कुशल लोक थुकत येतं, काय लोकांना आठवण यायच्या. मी तर म्हणतोय मठपतींना सगळ्याला विनंती, आपले जर मठात माणसं आले ना त्यांना हे सांगत जा. आता तेच बंदर पिकली शेंड कडूपणे गेले घेतात ते. तर काय आळंदी महात्म्य सांगितलं नाही. आदरणीय जगन्नाथ अण्णांचा आग्रह होता. आदरणीय अण्णा म्हणायचे की आळंदीत माऊलीवर वाङ्मय काय कमी आहे का? इथं संतपरा अभंग गावाकडे बसलेल्या बघित घेता का? वर्षभर का भिड्या फुकीत नका तुम्ही. वर्षभर 2-4 अभंग माऊलीचे काढीत जा, थोडा अभ्यास करीत जा असो. आणि वर्षभर एवढे 2-4 अभंग पाहणं तर झालं का? किती वाङ्मय माऊली. नानी समाधी, मोठी समाधी, तीर्थावळी प्रकरणे, सगळ्या संतांनी माऊलीचं वर्णन केले. शेविकी साधू संत मनोवेधला माझा आरती. काय वाङ्मय कमी महाराज. आणि मग इथं तारक ब्रह्म त्रिवेणी काय सांगितलं गेलं. इंद्रायणी हा स्नान फलश्रुती कृपाले विठ्ठलाची म्हणे ज्ञानदेवा परियशी तीर्थ भागीरथी अहर्निशी तुझं नित्य स्नानाशी दिलेली असे. माऊलीला भागीरथी स्नानाला दिलेली. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, माऊलीच्या मंदिरात आहे शिवाजी महाराज त्यांना विचार. माऊलीच्या विना मंडपाच्या पुढे कारंजा मंडप आहे ना, जुनी माणसं म्हणायची तर कारंजा उडायची तर कुंड होतं म्हणे. या कारंजा उडायच्या म्हणजे त्या कुंडातून खालून पाणी निघायचं ना. आणि माऊलीच्या समाधीपासून पाणी म्हणून ते खाली ते 2-3 पाण्याचे स्वप्न आहेत का बघा त्या कुंडलिका पुढं. आमचे मायना वारकरी तेच पाणी पितात अजून. मायना वारकरी तिथलेच किटलीवरून पाणी, लय गोड पाणी लागत तिथं. ते सगळं समाधीपासून वाहत तिथं पाणी. असं जुने लोक म्हणजे रोज माऊलीला स्नाने भागीरथी. हा मंडईच्या पाठीमाग आजही तुम्हाला पाहायचं असेल ना तर मंडईवाली धर्मशाळा आहे ना, त्याच्या पाठीमागून खालून भागीरथी निघते. आज जिवंत आहे पाण्यासारखे. आज विठ्ठल. आणि मग अशी भागीरथी मनकर्णिका आणि गीत धन्य भागीरथी मनकर्णिका ओघा अनेक त्या गंगा. येथे नित्य स्नान घडे तरी नित्य वैकुंठ वास जोडे. तुझं नाही को आडे मी कोडे उभा असे. इंद्रायणीचं स्नान केलं तर फळ आहे. हे दक्षिण वाहिनीशी स्नान घडता हरनिशी कोटी तीर्थी प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर. येते काय 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 जो भक्त येईल स्नाना तो पवित्र करावा. बघा पॅन्ट शर्ट घातलेलं सांगत भोले बाबा म्हणायचे आळंदीतली शिळी पुराण सांगितले. भोले बाबा म्हणायचे महाराज बघा पॅन्ट शर्ट घातलेलं. जो भक्त येईल स्नाना तो पवित्र करावा या स्थाना. वैकुंठ कैलास पर्यंत जाना त्याशी घेऊन यावे. गया काशी त्रिवेणी त्या शोभते विठ्ठल चरणी. ज्ञानदेव समाधी रंगणी अखंड वाहो लागल्या. बघ ज्ञानोबराने सगळे आयसा सकळ तीर्थांचा मेळा तया माझी परब्रह्म पुतळा. करी ज्ञानदेवाचा 16 अलंकार. सगळे तीर्थाचा मेळा. नामा म्हणे कोटी तीर्थाचे तीर्थ ओळले पैसाचे. पाप जाईल अनंत जन्माचे. नळाखाली स्नान केलिया आपलं एक स्नान केलिया. आणि म्हणून इथे स्नानाचं मोठं महत्व आहे. असो खरंच मांडलं पाहिजे. वारकऱ्यांना ते आंघोळ्या करतात. आम्ही महाराज मंडळी नळाखालीच आंघोळ्या करतात. असो. आणि ऐका इंद्रायणी स्नानाचं खूप मोठं महत्व आहे. स्नान फलश्रुती महाराज आम्हाला स्नान होणार नाही. दर्शन फलश्रुती रोज इंद्रायणीचं दर्शन घ्यावं. मैपती महाराजाची होईल. समीप वाहे इंद्रायणी जिच्या दर्शनी मुक्ती जीवा. इंद्रायणीचं नुसतं दर्शन जरी घेतलं तरी मैपती महाराज म्हणतात मुक्ती. महाराज आम्हाला स्नान घडणार नाही, दर्शन होणार नाही. मग मुखात तिचं नाव घ्या. वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी. यमराज शूटिंग करू नका. इंद्रायणीचं नुसतं नाव जरी घेतलं स्नान फलश्रुती दर्शन फलश्रुती नाम फलश्रुती इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा. इथं 2 प्रकारच्या प्रदक्षिणा. क्षेत्र प्रदक्षिणा पंचकृषी प्रदक्षिणा. क्षेत्र प्रदक्षिणा क्षेत्रात राहायचा त्यालाच अधिकार आहे. जो क्षेत्र प्रदक्षिणा करतो. जो क्षेत्र प्रदक्षिणा करत नाही भैरवनाथ त्याला ठोकून बाहेर काढितो. आता इथं भैरवनाथ आहे. भैरवापासून क्षेत्रात त्यालाच राहायचा अधिकार आहे. मी श्री गुरु घोडेबांना प्रदक्षिणा करताना पाहिले.
वैद्यबाबांना प्रदक्षिणा आम्ही नवीनच आणत होतो ते प्रदक्षिणा करायची थकलेली माणसं. आणि देव बाबा तर मुलांच्या खांद्यावर हात टाकून प्रदक्षिणा करता. प्रदक्षिणा आमच्या लॉकडाऊन पडलं. आमचा रामभाऊ यांना माहिती रामचंद्रभाऊ हासे, रामभाऊ हासे लॉकडाऊन पडलं ती फटवाले धर्मशाळेत होते. ते आपल्या स्नानाला निघाली इथं पाठ स्नानाला पोलिसांनी शिट्टी हो पुढं बाबा स्नानाला जाता येणार त्याने पागले का तू 65 पासून नळाला आंघोळ नाही म्हणले, गाळात आंघोळ केली, मला इथं घरी आंघोळ कर म्हणतो का मी इंद्रायला स्नान करणार प्रदक्षिणा करणार. आणि मग गावात टिटी भोसले साहेबांनी सांगितले जुना वारकरी याला काय याला नियम लावू नका, याला याच्याच पुण्याने गेला तो कोरोना जाय नाही तर जाणार नाही. आणि मग पोलिसांनी आळंदीत फक्त 2 माणसाला फिरायला परवानगी होती, एक शांती ब्रह्म मारुती बाबा आणि एक रामचंद्र बाबा. 2च माणसाला परवानगी, कोणालाच परवानगी. दुसरा तिथला का फकलाच धरून मारा पोलिसांनी. खूप हाणायचे नुसते आणत नव्हते, जवळ आल्यावर पुढे जाऊन द्यायचे मागून हाणायचे. लोक घरी कल्लो घडतच यायचे. एकदा मला तर इतका हाणला त्या दिवशी होता सोमवार. बाई म्हणली खाव सोमवार सोडायचं जरा गल्लीतून श्रीखंड आणा. तो म्हणला अगं पोलिसाचा मार खाऊन भूखंड सुद्धा आता तू श्रीखंड आणायला होती का थोडी विठ्ठल शिष्टम सुस्पष्टम. आणि मग इंद्रायणी स्नान करते क्षेत्र प्रदक्षिणा. क्षेत्र प्रदक्षिणा करावया उद्देशी मुहूर्त देवापाशी कुशीला क्षेत्र प्रदक्षिणा आणि पंचकृषी प्रदक्षिणा. याची आमच्या आदरणीय बापूसाहेब पूर्वीचीच प्रदक्षिणा आहे महाराज. आणि काय केले वचन हे पंचकृषी पुरातन याशी युगे सांगता संपन्न चतुरानन जाणत असे. प्राचीन प्रदक्षिणा आहे प्राचीन. या प्रदक्षिणेमध्ये आणि काय केले सर्वोत्तमा येथे अधिक अष्टतीर्थे ग्रामा. पंचकृषीची उपमा सिद्धी होती तात्काळीतले 8 तीर्थ दिव्य आहे. इंद्रायणीपेक्षा 8 तीर्थ दिव्य आहे. ते काय मुळा हे काय मोठा किती झाले 2. तिसरी आहे बोला बापूसाहेब भीमा 3, भामा 4, खेडची भागीरथी 5, 8 झाले पाहिजे 5, 6, 7, 8, 110 किती झाले 6, पावना 7, अजून एक राहिलं बा बापूसाहेब हा नागेंद्री नागझरी. हा हे 8 तीर्थ आहेत. येथे अधिक म्हणजे इंद्रायणीपेक्षा 8 तीर्थ आहेत. मुळा मोठा नागझरी सुधा पावना भीमा भामा आणि खेडची भागीरथी. खेटक ग्रामी भागीरथी येथे अधिक अष्टतीर्थे. येथे अधिक 8 ग्रामा. आता हे 8 ग्राम कोणती इथं नाही प्रदक्षिणेत सांगू असो. प्रदक्षिणेला या 4 तारखेला बघा ऐकायला भेटत. श्री पंचक्रोशी प्रदक्षिणा. पंचक्रोशीची उपमा सिद्धी होती तात्काळ स्कंदाशी उपदेश स्थान. लोहगिरीस इथून इथं लोहगाव आहे. इथं स्कंद म्हणजे कार्तिक स्वामीला बोध झाला. लोहगिरीस येथून पुरोरावा पुण्यक्षेत्र महिमा. पूर्वी येथूनची झाले येथून भीमरथी नदी. भीमाशंकरा घेऊन गेला नंदी. भोगमी पडले सर्व आधी. मग संशंकरे स्नान केले ते भीमा महात्म्य प्रसिद्ध तो हा सिद्धेश्वर अगाध महायोगेश्वर निजबोध. अलंकापुर पाटणी आई सेव्यास बोले तक्षणी. नामा गेला लोटांगणी समाधी मूळ कुटस्थानी. अलंकापुरे ज्ञानदेव असं हे व्यासांनीच महिमा सांगितलेला आहे. खूप महिमा इथला सांगितलेला आहे. आणि मग अशी ही अलंकापुरी इंद्रायणी स्नान करते प्रदक्षिणा करत असताना तर कसं इंद्रायणी इंदोरीशी पंचकृषीयापासून काही मंडळीचं म्हणणं आहे की इंदोरी पासून सुरू करायची. पण आमचा नियम असा की पूर्वेला जायचं. आळंदी पूर्व इकडे आली का बापूसाहेब? आळंदीच्या पूर्वेला जायचं. पूर्वेला गेल्यावर कारण प्रमाणात पहिलं पूर्वच आलेली क्रमाने पुंडलिक रायाने सांगितलेली ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष. पूर्वे मातुरलिंग साक्ष. तेथेही केशव प्रत्यक्ष चतुर्भुज रूपे असे मातुरलिंग. तिथं मरकळ म्हणून काय मलहरचं मरकळ काळ झालंय ते प्रकरणात सांगत नाही. मलहरचं मरकळ कसं झालं ते काय बरं सांगतो नंतर सांगतो. ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष. पूर्वे मातुरलिंग साक्ष. आळंदीच्या पूर्वेला मातुरलिंग आहे. तेथे ही केशव प्रत्यक्ष केशव राजाची मूर्ती. जुनी मूर्ती बाजूला कडून नवीन बसवली. आता जुन्या मूर्तीला परत वज्रलेप करून बसवली. काय मूर्ती आहेत महाराज जाऊन पाहतो खूप. आणि आमचे आदरणीय अनिल शेठ लोखंडे त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. विठ्ठल
मरकळला ते शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वे माथुरलिंग सारखं इथून निघालं का माऊलीच्या 2 पादुका लागतात. चरोलीच्या पादुका आणि चरोलीच्या पुढे एक पादुका आहे. 2 पादुका लागतात. दोन्ही पादुकाचं दर्शन घेऊन मरकळला जायचं. मग मरकळला केशीराजाचं दर्शन म्हणून मरकळचा मारुती खूप मोठा, तो सारखा वाढायचा वाढू नये म्हणून कोणतरी डोक्यातच खेळा ठोकला. मग आता आहे तेवढाच आहे. असं खूप मोठा मारुती जर पाहिला तो स्वप्नात येतो, हो करतो स्वप्नात, मला मोठा मारुती असो. तुम्ही ज्याकडे दर्शन घ्या, मग तुम्हाला कळत. इथून निघालं का नदी ओलांडायची. नदीच्या अलीकडे खेड तालुका आहे, नदीच्या पलीकडे हवेली तालुका आहे. मग तुळापूर त्या गावाचं पहिलं नागरगाव आहे. पण छत्रपती शहाजी राजे यांनी आणि मुरार जगदेवानी तिथं जगप्रसिद्ध तुळा केली म्हणून गावाचं नाव पडलं तुळापूर. त्या तुळापूरला संगमेश्वराचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घ्यायचं. पहिलं माथुरलिंग, दुसरे संगमेश्वर दर्शन घेऊन मग पुढे निघायचं. वाघोलीचा वाघेश्वराचं दर्शन घ्यायचं. वाघेश्वराचं दर्शन घेऊन मग चंदननगरला मुक्काम करून पुढे पुण्यात जायचं. पुण्यात मुळा, मोठा आणि नागझरी हा त्रिवेणी. आणि मग काय हो बापू साहेब, दक्षिणे पुणेश्वर देव. पण हा जो पुणेश्वर आहे ना, ज्या पुणेश्वरामुळे नाव पुणे पडलं, तो पुणेश्वर सध्या आपल्या हातात नाही. त्याच्यावर भली मोठी मशीद आहे. आपल्या महेश दादांनी लावलं होतं डोकं, पण आता काय असो. ते पुणेश्वर सध्या हे जे वर्णन आहे ना, पुण्याचं नाव ज्या पुणेश्वरामुळे पडलं, आणि हे समाधीत ज्या पुणेश्वराचं वर्णन आहे, तो पुणेश्वर काय सध्या आपल्या हातात नाही. तिथं खूप मोठी मशीद उभी राहिली. तर पुणे दक्षिणे पुणेश्वर देव, आळंदीच्या इकडं आलं का दक्षिण आहे ना, दक्षिणे पुणेश्वर देव, इथं पुणेश्वर आहे. पुण्यस्थळ महादेव, पुण्यस्थळ. मूळपीठी नागेंद्री पहाव, मूळपीठ आहे. नागेंद्री शब्दाचा अर्थ आहे नागेश्वराच्या पायापासून वाहणारी नागझरी. त्रिवेणी मूळपीठी नागेंद्री पहाव, त्रिवेणी रूपे वाहा. तशी तिथं मुळा, मोठा आणि नागझरी असा त्रिवेणी संगम आहे. मुळा मोठाचा संगम आहे, त्याला संगमवाडी म्हणतात. बरोबर आहे बापूसाहेब? मुळा मोठाचा संगम संगमवाडीला आहे. आणि मुळा, मोठा, भीमा, भामा या मिळतात, त्याला वाळकी बेट संगम म्हणतात. प्रत्येक त्याला दौंड तालुक्याचं, तिकडून दौंड तालुका आणि इकडून शिरूर तालुका आहे. तिथं संतोबा पवारांची समाधी. निळा म्हणे निर्जनवासी, संतोबासी नविसम्मे. संतोबा पवार हरिभक्त अपार, जे परम प्रतिकर तुकयासी विमानी वाहिले, संतोबासी वैराग्य नानिले. हे संतोबा पवार तुकोबराचे शिष्य आहेत. बर, त्यांची समाधी तिथे आहे. मग नागेश्वराचं दर्शन घ्यायचं. नागेश्वराचं दर्शन घेऊन पुढे निघायचं. माथुरलिंग, संगमेश्वर, वाघेश्वर, पुण्यातला पुणेश्वर, नागेश्वर. किती झाले? 5. तुम्ही ध्यानात धरीत नाही म्हणून तर सलाम आले सांगावं लागत यातून. पहिला माथुरलिंग, दुसरं तुळत, संगमेश्वर, तिसरा वाघेश्वर, चौथा पुणेश्वर, चौथा नागेश्वर, 5वा पुणेश्वर आणि 6वा सोमेश्वरवाडीचा सोमेश्वर. त्या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता जिजाबाईने केला. 6वा सोमेश्वर. हे तरी ध्यानात राहा. सोमेश्वरवाडीचा सोमेश्वर आमचा मुक्कामच असतो तिथं, पंचकृषी प्रदक्षिणेचा. आणि मग सोमेश्वराचं दर्शन घेऊन पुढे निघायचं. पुढे निघालं का मग वाकड मार्गे किवळे मार्गे रावेतला पुढं जाऊन किवळ्याच्या पुढे गेल्यावर मग पश्चिमे इंदोरी देव तळेगाव करायचं. तळेगावला राही रुक्माबाई उभ्या दोही दोबाई. पांडुरंगाच्या दोन्ही बाजूला राही रुक्माई पांडुरंगाचं मंदिर आहे. तुकोबरायचे हस्तलिखित गाथा तिथे जगनाड्यांचे वंशज राहतात ते दरवर्षी आम्हाला गाथा लिहून दाखवतात. आणि याचे लेखक खाली संताजी महाराज जगनाडे नाव सकट लिहिलेला गाथा आहे. संताजी महाराजाचा आज अक्षर पाहायचं असं तर तिथं जा तळेगावला. तिथे दोन्ही बाजूला राही रुक्माबाई. त्या मंदिरात तुकोबराय कीर्तनाला जायचे. ते मंदिर अजून त्या लोकांनी जपून ठेवले. बर, तिथून निघाल्यावर 6 लिंग झाले आतापर्यंत. 7वं लिंग लागत ब्रह्मेश्वर. पश्चिमे इंदोरी देव म्हणजे इंद्रेश्वर. ब्रह्मेश्वर उत्तम ठाव. 7 आणि 8 झाले, 2 मिळून इंद्रेश्वर आहे. ब्रह्मेश्वर आहे. तिथं इंद्राने तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. ब्रह्मा रुद्र तापसी पूर्वापार हे पुर्यासी. वा, इंद्रेश्वर ब्रह्मेश्वर. तिथून निघालं मग घोरवाड्याला तर प्रदक्षिणा होती, भामचंद्राला होती, पुढे भामचंद्राला होती, मग मिंडेवाडीवर करंज विहिरे, थोपटवाडी मार्गे पुढे मग शेलू मार्गे पुढं याला जायचं. काय बापूसाहेब गाव लागत कुरकुंडीहून किवळ्यावरून लादवड वरून शिरोली फाटा, तिथून खेटक ग्रामी भागीरथी. पश्चिमे इंदोरी देव. इकडं आलं का पश्चिम बापूसाहेब?
ब्रह्मेश्वरोत्तम ठाऊन हे बघा इकडं उत्तरे सिद्धेश्वर देव खेटक ग्रामे भागीरथी झाले सिद्धेश्वर किती झाले 7 8 9 झाले ना सिद्धेश्वर मिळून 9 झाले तिथून निघालं सिद्धेश्वराहून मग कानूरची माता आपलं कनेरसरची माता करून पुढं केंदूरला कानोपाठकाचं वर्णन तुकोबराच्या गाथ्यात आलं नाथांच्या गाथ्यात कानोपाठकाचं दर्शन घेऊन चिंचोली आणि चिंचोशी तर घाटातून केंदुरावरून उतरले घाट हे तिथं माऊलीच्या पादुकात यांचे वडील बापूसाहेबांचे वडील ज्ञानोबा टप्पळ त्यांच्या स्वप्नात माऊली जायची इथं माझ्या पादुका आता तुम्ही स्थापन करा मी इथं बसायचं त्यांच्या वडिलांनी त्या पादुका यांच्याच वडिलांनी स्थापन केलेल्या त्या पादुका त्यांच्या स्वप्नात जाऊन माऊली स्वप्नात जाय आपल्या स्वप्नात भूत येते आणि मग यांच्या वडिलांनी त्या पादुका स्थापन केल्या त्याचा जीर्णोद्धार बापूसाहेबांनीच केला तिथून पुढं घाट उतरून बहोळा तीर्थ करून मग शेल पिंपळगावला यायचं हे बघा पुढे बसले शेल पिंपळगाव मग तिथं 2 शिवलिंग आहे संगमेश्वर आणि शैलेश्वर किती झाले तुम्ही ध्यानात धरत नका 11 संगमेश्वर आणि शैलेश्वर त्यात शेलगावचा इतिहास वेगळा आणि पिंपळगावचा इतिहास वेगळा पिंपळगावला पिंपलाद मुनी राहत होते आणि शेलगावचा इतिहास वेगळा तिथं कुंड आहेत कुंड सूर्याची मुलगी भामा बरोबर आहे बापूसाहेब भामा एवढी देखणी होती की बापाचंच मन तिच्यावर बसलं काही बापा असे ब्रह्मदेवाच्या असो आणि सूर्याचं मन तिच्यावर बसलं पण मुलगी आहे कसा अव्यवहार करावा आणि मग भामाच्या लक्षात आलं बापाचं मन माझ्यावर बसलं मग भामाने काय केलं माझं या शरीरामुळे माझ्यावर याचं मन बसलं ना या शरीराचंच मी पाणी करून घेतलं मग भामेने आपल्या शरीराचं पाणी केलं तीच ती भामा नदी नंतर सूर्याला खूप पश्चाताप झाला मुलगी असून माझं वाईट मन माझ्या मुलीवर बसलं मग काय करावं उशाप काय घ्यावा मग उशाप दिला की तुम्ही त्याच कुंडात स्नान करा आणि मग तिथं शैलेश्वरा पुढं कुंड आहेत नेमकं आता नाना बरोबर आहे का पाणी वसरलं मग त्यात ती वाळूनी गुंगिली की ते कुंड सापडतात बघा तिथं आणि त्या कुंडात येऊन सूर्याने प्रायश्चित्त केलं आणि मग सूर्य मुक्त झाला ते बापूसाहेब लई इतिहास सांगते दरवर्षी ते हे भीमा महात्म्य प्रसिद्ध भीमा महात्म्य सगळं आलंय प्रसिद्ध आहे पण छापील नाही बाबा असो अप्रसिद्ध आहे 20 वर्ष लागले आम्हाला मिळवायला हा आता मालक करू राहिले त्याची तिथे की मालक एवढं करा गड्या काम तुमच्या दिंडीचे खूप मोठे उपकार आहे संप्रदायात एवढं काम करा विठ्ठल आणि मग तिथून निघालं कोयाळीचा भानोबाचं दर्शन घेऊन पुन्हा मातूर लिंगाला यायचं आणि मग आळंदीत यायचं अशी ही पंचकृषी इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा माझी विनंती सगळ्यांना तुम्ही दरवर्षी एवढे सगळे येतात पण प्रदक्षिणेला कोणी येत नाही मग ज्ञानोबराला खूप आनंद होता असेल हा एखाद्या साल तरी कराई प्रदक्षिणा आम्ही दर्शन हवं आम्हाला रोज 2-2 कीर्तन आहेत तसं मी पण हे सगळं सोडून करतोय विषयशी शिकविले मुढा मत संत जिने आमचे शिवाजी महाराजांनी परमेश्वर बुवांनी त्यांनी सर्व अक्का होती आहे का ती म्हातारी सर्व कवारली का सर्व अक्का परमेश्वर बुवा बी गेली आणि मग आमचे शिवाजी बुवा यांनी एकदा केली शंकरबा होती त्यांच्या बरोबर नंतर बापूसाहेब मग 12 सालापासून आम्ही दरवर्षी केलो यंदा 14वा साल फक्त कोरोना मध्ये 1 वर्ष बंद होती आणि मग मात्र परत चालू केली खूप सुंदर आहे प्रदक्षिणा त्याच्यात खूप सुंदर आहे महाराज 4 टाइम जेवण असते 8 टाइम नाश्ता 10 टाइम चहा 15 टाइम दूध 20 टाइम पाव आणि 25 टाइम बटाटा वाडा खूप सुंदर लोक इतकं जेव घालते तर मसाला वडी खाऊ गडी गळून जाते महाराज असो आडणाऱ्या गाड्या भरधाव्या गाडी लय वारकऱ्याला जेव घालते फक्त प्रवेश पुरुषांना कारण आडरानाने मुक्काम पडत येतं पुढं उघड्यावर झोपावं लागतं पुढे काय म्हणून महिलांची सोय होत नाही आमच्या त्याने व्हायला पाहिजे पण आता आम्ही करू शकत नाही पुढील प्रकार देव जाणे असो पुरुषांना प्रवेश असतो विठ्ठल सुरक्षिततेच्या अभावी आणि असो असेही इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा तुटती यातना सकळ त्यांच्या आपल्या पाठीमागे ज्या यातना लागल्या या यातना तुटतात सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होती धन्य ती मंडळी
माऊलीचं दर्शन घेतात, माऊलीला रोज पाहतात. धन्य त्यांचं जन. ज्ञानदेव दर्शने मुक्त होते, या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेते वाचे. उद्धरती तयाची सकळ कुळे, विठोबा रखुमा